आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि हे फक्त आणि फक्त तेव्हाच घडू शकतं. कळतंय का तुम्हाला? नाही हा सगळं ठीक आहे, पण माका ह्या काय पटत नाही चिरला का ना. का काय प्रॉब्लेम आहे? तो काय बोलतास तुम्ही? विक्रांत तुमचं एकूच एक मुलगा. अहो म्हणूनच तर त्याच्याच तर भल्याचा विचार करतेय मी. नाही करा तुम्ही त्याच्या भल्यासाठी, पण धंद्याचं पहिलंच दिवस आहे ना. हे बघा माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. हो समजान घ्या ना. थई इल्लेली जी लोक ती काय म्हणतील ह्याचा तरी विचार करा ना. हे बघा लोक काय म्हणतील ह्याचा विचार मी करत नाही. हो पण असा केला असेल त्यांचा बिझनेस बंद पडलो मग. तेच तर हवंय मला. म्हणजे कसं आहे, ती गिरिजा आणि तिनं माझ्या विक्रांतच्या डोक्यात हे जे काय खूळ घातले ना ते दोन्ही मला नकोय. अहो पण माझ्या विक्रांतनं आमच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यावं असं मला वाटतं. नाही मला काय वाटलं नाही. विक्रांत ह्याच्यासाठी तयार होतो ना. का नाही होणार? आणि नाही झालं तर मी तयार करेन त्याला. पण त्यासाठी ही गिरिजा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली पाहिजे. अहो मग जायत ना त्याच्या आयुष्यातून गिरिजा. त्याच्यासाठी स्वतःच्या पोराक तुम्ही कशा दुखवतास? कारण मला एक घाव दोन तुकडे करायचे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. बघा मीनाताई माका असं वाटतं तुम्ही एकदा तरी ना ह्याचा विचार करू हवं शिरला का नाही. माझं ठरलंय, मला ते कॅफे बंद करायचंय. मला ती गिरिजाही नकोय आणि ते कॅफेही नकोय. कळलं? डेंजर बाई आहे. स्वतःच्या सुखासाठी पोटच्या पोराक पण सोडणार नाही. असं दे बोल. आता तिच्या मनातच असा करूचा असा तर रमाकांतमय कर. तू तरी काय करतल? तुका काहीतरी करू का हव्या शिरला कानात. मोनिका बोला मॅडम. पार्टीचं लक्षात आहे ना? अगं हो ग बाई, कशी विसरेन मी. तुझा काही भरोसा नाही बाई, तू विसरतेस. नाही ग विसरणार नाही मी, डोंट वरी. मी तयारी पण सुरू केली आहे माहितीये, पण मी ना जरा कन्फ्युज आहे. का ग? कुठला ड्रेस घालू मी? मला कळतच नाहीये. कुठल्याही ड्रेस मध्ये तू छानच दिसतेस. ओ माय गॉड, उगाच फेकू नकोस हा. अगं खरंच कुठलाही ड्रेस घाल, पण नेहमी सारखी अशी लेट येऊ नकोस. जरा लवकर ये, धमाल करू आपण. अगं डोंट वरी, मी येईन वेळेवर. बरं चल, मी आता ठेवते फोन, मला बाहेर जायचं. ओके चालेल चालेल, चल बाय बाय. वेळेवर येते म्हणाले, पण मॅनेज कसं होणार आहे? त्याच दिवशी विक्रांतच्या शॉपचं उद्घाटन आहे. तसं मला तिथे जाण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण नाही गेले तर आईला परत वाईट वाटेल. नाही नाही नको. अरे यार, काहीतरी कारण देऊन चटकायला हवं. सुचित्रा सुचित्रा डोकं चालव. कारण पार्टीला जाते सांगितलं ना तर कोणीच सोडणार नाही मला. काहीतरी भन्नाट कारण काढलं पाहिजे. विचार कर सुचित्रा, विचार कर. होऊ शकत नाही म्हणजे? नाही नाही नाही, आजच्या झालंच पाहिजे ते. हो प्लीज प्लीज. ठीक आहे चालेल. हा बघतो मी, बघतो लगेच बघतो. हो काव्या, काय चाललंय? इतक्या पटकन ओळखलंस? यात न ओळखण्यासारखं काय? अरे पण कसं काय? ऑप्शन 1 डन. हा, कारण ह्या घरात असा वेडेपणा फक्त तूच करू शकतेस. असं बोलणार तू आता मला? हा, ऑप्शन 2 डन. सॉरी सॉरी सॉरी, बोल. तू मला तर ओळखलंस, पण मी केलेली गंमत नाही ओळखलीस. काय गंमत केलीस तू? माझ्या मागे काय लावलंस वगैरे का? हे घे. काय? सरप्राईज गिफ्ट
तुझ्यासाठी. माझ्यासाठी त्यातून साप वगैरे बाहेर नाही येणार ना? नाही रे, उघड तू. का पण आज काय खास आहे का? आज नाही, पण उद्या आहे काहीतरी खास. हा, उद्या माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. आणि म्हणूनच हे गिफ्ट तुझ्यासाठी माझ्याकडून. काय यार? आता उघडशील का? हा, उघडतो. कुर्ता. हो. आवडला? छान आहे. तू हाच कुर्ता घालून ये इनॉग्रेशन साठी. घालशील? हो, थँक्यू. युअर मोस्ट वेलकम. कधी घेतलास तू? अरे आपण शॉपिंगला गेलो होतो ना तेव्हाच. मला कसं नाही कळलं? सरप्राईज होतं की नाही तुझ्यासाठी, मग तुला कसं कळू देईन मी? हा, बरोबर आहे. काय मग, कसं वाटतंय? उद्या एका मुलाचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होणार आहे बाबा. खरं सांगू का हव्या, शब्दांमध्ये नाही सांगता येणार मला. उद्यापासून एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. देवाकडे एवढंच मागतो की सगळं छान होऊ दे. होणार, सगळं व्यवस्थितच होणार. आम्हा सगळ्यांचे बेस्ट विशेस आहेत तुझ्या बरोबर. ऑल द बेस्ट. थँक्यू. सुचित्रा, हीच करेक्ट वेळ आहे.